नमस्ते, मी शिल्पा आकार क्राफ्ट्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आज आम्ही घेऊन आलो आहे अगदी सुंदर, खूप सोपी, इन्स्टंट श्रावण महिन्यात रोजच्या रोज अंगणात, दारात, उंबरठ्यावर काढता येणाऱ्या बॉर्डर रांगोळ्या. हो, ह्यात आम्ही 4 वेगवेगळ्या प्रकारच्या बॉर्डर रांगोळ्या घेऊन आलो आहोत. आणि तुम्हाला माहिती आहे का, प्रत्येक स्त्रीला, असं माझ्या मते, बघा तुम्हाला पटतंय का, प्रत्येक स्त्रीला रांगोळी काढायची जेवढी आवड असते ना, तेवढीच ती रांगोळी दिवसभर टिकते की नाही हे बघायची सुद्धा हौस असते. आणि ती टिकली नाही ना तर मनोमनी तेवढं जास्त दुःखी होऊन जातो जेवढं ती काढताना सुद्धा मेहनत घेतली नसेल. आणि म्हणूनच चला तर मग सुरू करूया अशा इन्स्टंट बॉर्डर रांगोळ्या. तुम्हाला तर माहिती आहे, आपल्याला आता सध्या एक मॅजिक पेन मिळाला आहे. हो, कॅमलिनचा मेटल बॉडी पेंट मार्कर आपल्याकडे आहे. आणि ह्याने ना काम फटाफट होतं, अगदी इन्स्टंट. मार्करच फिरवल्यासारखंच ते फटाफट फिरतं आणि आपण फटाफट फिरवून आपली रांगोळी ट्रेस करून घेऊ शकतो. इथे मी A3 OHP शीट घेतली आहे आणि ती A3 OHP शीट A3 प्रिंटआउटवर सेलोटेपने पहिल्यांदा स्टिक करून घेतली आणि आपल्या पेंट मार्करने फक्त मी ती डिझाईन ट्रेस करून घेत आहे. पहिली बॉर्डर रांगोळी मी कंप्लीट केली बरं का, तुम्ही बघितलीच असेल. आता इथे आपण सुरू करतोय दुसरी बॉर्डर रांगोळी. मेटल बॉडीच्या या कॅमलिनच्या पेंट मार्करबरोबर जसं आपण मार्करने किंवा स्केच पेनने एखादी डिझाईन ड्रॉ करतो, तशीच ती तुम्हाला ड्रॉ करून घ्यायची आहे. आता इथे मी का बॉर्डर रांगोळ्या आज घेतल्या आहेत, सगळ्यांना माहिती आहे श्रावण सुरू आहे आणि श्रावणात अगदी रोजच्या रोज बेसिसवर दारापुढे, उंबरठ्यावर रांगोळी काढायचीच असते. आणि आपण बघा, आपल्या रांगोळीच्या कल्चरला कुठेच धक्का न लागता आपण आपलं हे काम करायचं आहे मैत्रिणींनो. रांगोळीचं जे पवित्र असं स्थान आहे आपल्या उंबरठ्यावर, दारापुढे, ते कुठेच हललं नाही पाहिजे किंवा त्याची जी एक ओव्हरऑल अशी लुक आहे रांगोळीचा, तो खराब नाही झाला पाहिजे. आणि हो, तुम्हाला माहिती आहे का, जसं मी अगदी सुरुवातीला म्हणाले, जसं आमच्या घरी रांगोळी काढायचा पूर्णपणे जे डिपार्टमेंट आहे ते फक्त आणि फक्त माझ्याकडे असायचं लहानपणापासून. अगदी माझ्या व्यतिरिक्त जर कोणीही माझ्या रांगोळीमध्ये रंग भरायला सुद्धा आलं ना, तरी पण मला खूप राग यायचा. आणि एवढ्या मेहनतीनंतर काढलेली जर रांगोळी थोडी तरी पुसली ना, तर तो राग अजूनही जास्त व्हायचा. पण आत्ता मात्र मला माझ्या रांगोळीचा किंवा रांगोळी विस्कटण्याचा अशी कोणतीच भीती मनामध्ये नाही आहे. अगदी मला ती इन्स्टंट बनवायची. आता इथे पहा, आता इथे मी काय करणार आहे, मी एका OHP शीटवर 3 रांगोळीच्या बॉर्डर रांगोळी इथे स्टिक करून म्हणजे ट्रेस करून घेतल्या आहेत. कट करण्यासाठी बघा मैत्रिणींनो, मी माझी सीझर कशी वापरते आहे. प्रत्येक कर्ववर मी माझ्या सीझरला टर्न करते आहे. तुमची कटिंग त्यासाठी थोडी शार्पच असायला हवी. OHP शीट ही फार शार्प असते आणि जेव्हा आपण त्याला टॉप म्हणजे त्याचं जे टॉप आहे ते एकदम शार्प ठेवतो ना, तर ती आपल्याला लागूसुद्धा शकते. त्यामुळे प्रत्येक वेळेला काय करायचं आहे, तुम्हाला ती कटिंग करताना ह्याकडे लक्ष द्यायचं आहे की त्याच्यातलं शार्पनेस निघून जाईल OHP शीटचा. आता इथे पहा, एक पॉइंटेड जिथे पॉईंट आहे, मी बघा प्रत्येक कर्ववर कैची कर्वनुसार फिरवत आहे. आता जिथे इथे लाईन आली आहे तिथे तुम्ही लाईनचं मेजरमेंट किंवा लाईन्सवरून फिरवू शकता. पण जिथे लाईन्स नाही आहेत तिथे तुम्ही अशा प्रकारे कट देऊ शकता. आता इथे बघा, या पानाच्या इथे थोडंसं टोकेरी असं वाटतंय, तुम्हाला दिसतं शार्प आहे थोडंसं. मग मी बोथड करण्यासाठी मी एक स्लांट असं कट देते तिथे, जेणेकरून आपली डिझाईन तरी तिथे खराब नाही होणार, पण ते जे
टोकेरी असं टोक आलं आहे OHP शीटचं, ते थोडं बोथट होऊन जाईल, म्हणजे थोडंसं आपल्याला कधीच ते लागणार नाही उचलताना. हळूहळू तुम्हाला ही कटिंग करायची आहे. प्रत्येक कर्ववर तुम्हाला ती सीझर अशी कर्वनुसार फिरवायची आहे, जेणेकरून आपली बॉर्डर व्यवस्थितरित्या कट होईल. आता एका साईडला तर मी स्ट्रेटच ठेवली आहे, कारण उंबरठ्याला जर लावायची असेल तर एका साईडला आपली अगदी सरळ लाईन्स असेल तर चांगलं दिसेल नाही का, म्हणून तशीच कट केली आहे. आता इथे जसं मी पूर्वी सांगत होते की रांगोळीचा मेन बेस आपण इथे बिघडवायचा नाही आहे मैत्रिणींनो. आता जर तुम्हाला आठवत असेल की व्हाईट रांगोळीचा तर वापर केलाच नाही आहे. आपण बघा चुन्याचा रंग बनवायचो आणि चुन्याच्या रंगाने तीसुद्धा मी रांगोळी खूप वेळेला काढली आहे. आणि त्यामध्ये सुद्धा इतकं पावित्र्य आणि इतक्या गोष्टी, इतक्या डिझाईन्स जपल्यात ना त्यावेळेला. त्यामुळे आत्ता असं वाटतं की ही डिझाईन जर मला त्यावेळी मिळाली असती, हा पेन मला जर त्यावेळी मिळाला असता, ही आयडिया जर त्यावेळी मिळाली असती ना, तर आयुष्यातल्या सर्वात बेस्ट रांगोळ्या मी त्यावेळेला काढल्या असत्या. कारण लग्नानंतर आणि सगळ्या गोष्टी सावरता आपल्याला जेव्हा रांगोळीला थोडासा वेळ मिळतो ना, तर पटापट उरकून आपल्याला आपली कामाला निघायचं असतं, आपली कामं करायची असतात. पण त्यामध्ये सुद्धा तुम्ही अशी इन्स्टंट आणि सोप्या रीतीने बॉर्डर रांगोळी बनवून ठेवू शकता, रोजच्या रोज वापरण्यासाठी श्रावणामध्ये. आता इथे पहा ना, फक्त व्हाईट कलर न वापरता अगदी त्याला साजेसं असं सुंदर दिसेल असं कलर्स मी थोड्या डिझाईन्समध्ये भरण्याचा प्रयत्न केला आहे. माझा प्रयत्न ना फारच प्रामाणिक आहे मैत्रिणींनो. तुम्हाला जर वाटत असेल की ह्यासाठी काहीच जास्त मेहनत नाही आहे किंवा ह्यासाठी काहीच असे काही मेहनतीचं ह्याच्यात हे नाही आहे, तर प्रिंटआउट काढण्यापासूनची मेहनत, प्रिंटआउटवर डिझाईन ॲडजस्ट करण्यापासूनची जी मेहनत असते, त्याला ट्रेस करण्याची जी मेहनत असते, तुमच्यासमोर सादर करण्याची जी मेहनत आहे, ह्या सगळ्याची प्रयत्न फार प्रामाणिक आहे. आणि माझा हेतू एकच आहे, माझ्या सगळ्या मैत्रिणींना ही आयडिया माझी पोचावी आणि त्यांनीसुद्धा वापरून पाहावे. तुम्हाला आठवतं आहे का, म्हणजे मला तरी आठवते की उंबरठ्यावर प्रत्येक फुलं काढली किंवा अगदी लहानपणी आमच्या घरात अगदी मोजके कलर असायचे, लाल, पिवळा, हिरवा, निळा, हे 4 कलर मोजके होते. आणि त्यामध्ये हळद कुंकू भरण्यासाठी म्हणजे अगदी लाल आणि येल्लो कलर जो असायचा तो जास्त असायचा, कारण प्रामुख्याने बॉर्डर रांगोळी म्हटली की हळद कुंकू टाकलेली अगदी रांगोळी. मग त्यात माझी आई नेहमी सांगायची की अगदी येल्लो आणि रेड कलर वापरत जा जास्तीत जास्त. आणि म्हणूनच आज मला हे करताना तिची आठवण येते, कारण ह्याच्यामध्ये मी 2च कलर वापरते आहे, रेड अँड येल्लो. तर पहा, आपली पहिली डिझाईन हलकासा कलर रंगसंगतीमध्ये बनून रेडी आहे. अगदी काहीशी ती अशी दिसणार आहे. आणि मैत्रिणींनो, तुम्हाला खरं सांगू का, काळ्या लादीवरती इतकी सुंदर दिसत होती, म्हणजे मला असं वाटत होतं की हे असंच ठेवावं. पण नंतर लक्षात आलं ह्याचा फोटो काढायचा आहे, आपल्याला प्रेझेंटेशन करायचं आहे, त्यामुळे ती तिथून काढावी लागली. आता ही काळ्या लादीवर तुम्ही स्टिक कसं करणार? खालच्या साईडला जसं आपण गिफ्ट रॅपला सेलोटेप लावतो तसं सेलोटेप तुम्ही एका साईडला कोणत्याही साईडला लावा आणि ही रांगोळी खालच्या साईडने स्टिक करून ठेवा. रांगोळीला काहीही होणार नाही आणि खरंच हलणार नाही, कुठे जाणार नाही, उडणार नाही, कितीही वारा येऊ द्या. कारण एका मैत्रिणीने सांगितलं की आम्ही गावच्या साईडला राहतो, वारा येत राहतो, त्यामुळे ही अशी हलकी फुलकी रांगोळी उडून पण जाऊ शकते. बरोबर आहे. मग खालच्या साईडला थोडीशी सेलोटेप लावा, 2 साईडला लावा, ही रांगोळी बनवून रेडी आहे. अरेंज केल्यानंतर बघा काहीशी ती अशी दिसेल, सुंदर दिसते ना. आता पाहूया दुसऱ्या रांगोळीला आपण काय करणार आहोत. इथे मी दुसरी रांगोळी घेतली आहे, जी त्या सेम OHP शीटवर मी 3 रांगोळ्या बनवून घेतल्या होत्या मैत्रिणींनो. आठवतंय की नाही? आता मी दुसरी रांगोळीसुद्धा काय करून घेणार आहे, कट करून घेणार आहे. बॉर्डर रांगोळी करताना एक लक्षात ठेवायचं आहे मैत्रिणींनो, एक तर तुम्ही 100 मायक्रॉनची घ्या, नाहीतर 175 मायक्रॉनची घ्या, तुम्हाला तशीच रांगोळीचा तो इफेक्ट येणार आहे. मिश्रण लावताना 60-40चं मिश्रण बनवून ठेवायचं आहे, फेविकॉल MR आणि पाण्याचं. आणि तेच तुम्हाला ब्रशने अप्लाय करायचं आहे, राऊंड ब्रशने अप्लाय करा, फ्लॅट ब्रशने अप्लाय करा. फक्त आपल्या बॉर्डरवर त्याचा ग्लू गेला नाही पाहिजे, कारण जर बॉर्डरवर ग्लू गेला तर तुमची रांगोळी बॉर्डरवर स्टिक होईल, हो की नाही. आता इथे पहा, ही आहे आपली दुसरी डिझाईन लोटसची, खूपच सुंदर दिसते अगदी खाली ठेवल्यानंतर. तिसऱ्या बॉर्डर रांगोळीसाठी मी इथे घेतला आहे रेड कलर, कारण मोस्टली हार्ट शेप आपण त्याच्यामध्ये ड्रॉ केलं आहे.
लव फॉर माय होम असं करून टाकण्यासाठी. तर इथे तुम्ही त्याला रेड कलर लावून घेऊ शकता, खूप सुंदर दिसेल. नंतर तशीच आपल्याला सगळ्या ज्या आपण बॉर्डर रांगोळी बनवणार आहोत त्याला थोडं थोडं छोट्या छोट्या प्रमाणात आपण रंगसंगती करणार आहोत. तर आता इथे झाला दुसरा बॉर्डर रांगोळीचा प्रकार हा कंप्लीट. आता हा तिसरा रांगोळीचा प्रकार होता, कारण एक लोटस पण मध्ये घेतलेलं, आणि हा चौथा रांगोळीचा प्रकार. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला? रांगोळी बनवण्याची ही सोपी, इन्स्टंट आणि भन्नाट आयडिया कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समधून नक्की कळवा. आणि हो, व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आमच्या चॅनलला पोचवा, सबस्क्राईब करा. कारण तुमचं एक सबस्क्रिप्शन आम्हाला असेच भन्नाट आणि वेगवेगळ्या आयडिया बनवण्यासाठी प्रेरित करू शकतो, मोटिवेट करू शकतो. भेटूया अशाच भन्नाट आणि नवनवीन आयडियासह येणाऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मैत्रिणींनो, क्राफ्ट करत राहा, ड्रॉइंग करत राहा आणि रांगोळी जरूर बनवत आहात, कारण केल्याने होत आहे रे, आधी केलेचे पाहिजे. धन्यवाद.